नमस्कार, शिर्केज फूड कोर्टमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। कडधान्यांमध्ये सर्वाधिक प्रमाणात प्रथिने आणि फायबर आहे। कडधान्य हा अतिशय पौष्टिक अन्न प्रकार आहे। कडधान्यांना मोड आले की जीवनसत्वांची दुप्पट तिप्पट वाढ होते। कडधान्यांचा वातुळपणा कमी होतो। याआधी मी मिक्स कडधान्याची उसळ करून दाखवली आहे। कडधान्याची उसळ किंवा आमटी सर्वांना माहीतच आहे, पण आज मी तुम्हाला कडधान्याच्या पौष्टिक आणि चवदार वड्या करून दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी साहित्यही बघूया। पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 2 ते 3 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, 15 ते 20 पाकळ्या लसणाच्या आहेत, 2 चमचे तिळ आहे सफेद तीळ, 1 चमचा जिरं, वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबीर। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी मिक्स कडधान्य घेतलेत, त्यामध्ये काळा वाटाणा, सफेद वाटाणा आणि राजमा आहे आणि मटकीसुद्धा आहे। मी या कडधान्याचं प्रमाण मोजून घेतलेलं नाही, अंदाजे घेतलेलं आहे। माझ्या घरात जी कडधान्य उरली होती ना, तीच मी सगळी घेतलेली आहे। मोजून घेऊ शकतो। वाटीच्या मापाने कडधान्य भरले। मी रात्रभर ते भिजत ठेवली होती। आता मी याच्यातलं सगळं पाणी काढून घेणार, निथळून ठेवणार आणि मिक्सरमध्ये वाटून घेणार। मी आज कडधान्याचे वड्या करून दाखवणार आहे। हे कडधान्य मी रात्रभर भिजत ठेवल्यानंतर 2 पाण्याने पुन्हा स्वच्छ धुवून घेतलेत। आता हे पाणी काढून टाकूया। कडधान्यातलं पाणी सगळं काढून घेते। अजिबात पाणी ठेवायचं नाही, आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। मी कडधान्याच्या वड्या करून दाखवणार आहे। 15 ते 20 मिनटं असंच ठेवायचं आहे। सगळं पाणी निथळेपर्यंत आपल्याला थांबावं लागेल। कडधान्यातलं पाणी निथळतंय तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया। 4 हिरव्या मिरच्या आहेत, लसूण, जिरं हे बारीक वाटून घेऊया। अशा पद्धतीने मी वाटून घेतलं। आता ह्या वाटणामध्येच आपण थोडे थोडे कडधान्य टाकून जाडसर वाटून घ्यायचे। वाटून घेतलं, इतकं जाड असायला हवं, जास्त बारीक करायचं नाही। थोडेसे अख्खे राहिले तरी काय हरकत नाही। जर तुम्हाला आवडत नसेल तर थोडं पाणी टाकून बारीक वाटू शकतो तुम्ही। मी वाटणार नाही, मी एवढंच जाड ठेवणार आहे। अशा पद्धतीने बाकीचे कडधान्यसुद्धा वाटून घेते। वाटलेले कडधान्य मी एका भांड्यात काढून घेते। अशा प्रकारे मी कडधान्य वाटून घेतले। मी जाडसरच वाटलेत, त्यात अजिबात पाणी टाकलेलं नाही। आता त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। लाल मिरची पावडर, ही घरची मिरची पावडर आहे, मी चुकून काश्मीरी लाल मिरची पावडर बोलले। हळद, हिंग, गरम मसाला, हा किचन किंग मसाला आहे, तुम्ही गरम मसाला पण वापरू शकता। तीळ आहे, हे याच्यात टाकते। आणि साहित्यामध्ये 2 वस्तू सांगायच्या राहिल्या, त्या म्हणजे 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ, भरपूर सारी कोथिंबीर बारीक चिरलेली आहे। छान मिक्स करून घेऊया। मी हातानेच मिक्स करते। कडधान्य पण कधी पण रात्री भिजत घालायचे, म्हणजे ते जास्त भिजतात, चांगले भिजतात। मसाला एकत्र झाला पाहिजे, सगळीकडे एकसारखा लागला पाहिजे। छान मिक्स झालं, बघू शकता तुम्ही। आता हे आपण वाफवून घेणार आहोत। मी कडधान्याच्या वड्या बनवते। ताटात थोडं तेल टाकूया। हे तेल सगळं ताटाला पूर्ण लावून घेऊया। तेल छान लावलं आहे। आता त्यामध्ये थोडेसे तीळ पसरूया। मिश्रणात वाटलेल्या कडधान्याचं वाटण आहे, त्याच्यामध्ये आपण तीळ टाकलेलेच आहे, तर थोडेसे टाकायचे, एकसारखं थापलं पाहिजे। अशा पद्धतीने वड्या करून बघा एकदा, खूप छान चवीला लागतात। पुन्हा यावर आपण थोडे तीळ टाकूया। पुन्हा एकदा असं हाताने थापून घेऊ, म्हणजे तीळ बाहेर पडणार नाहीत। मी गॅसवरती पाणी तापवायला ठेवले, त्यावर आता आपण हे ताट ठेवून देऊया। पातेल्यात मी 3 ते 4 तांबे पाणी टाकले, तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आली। आता हे ताट आपण त्याच्यावर ठेवूया। 10 ते 15 मिनिटासाठी आपण वाफवून घेऊया। त्यावर दुसरं झाकण ठेवले। 10 ते 15 मिनिट आपण वाट बघूया। 10 ते 15 मिनिटं झाली। आता आपण झाकण काढूया। मी यावरती परात ठेवली, वाफ जात होती म्हणून। 15 मिनिटानंतर मी हे चेक करते। जर आपलं
वड्याचं मिश्रण शिजलं असेल ना तर त्या चाकूला मिश्रण चिटकणार नाही. तुम्ही बघू शकता चिटकलेलं नाही, म्हणजे आपलं मिश्रण शिजलेलं आहे. वड्याचं मिश्रण थंड झाल्यावरती आपण त्याच्या वड्या कापून घेणार आहोत. आता मी वड्याचं मिश्रण गार करायला ठेवते. वड्या आपल्या थंड झाल्यात, आता आपण ते कापून घेऊया. थंड झाल्यावरतीच वड्या कापायच्या आहेत, म्हणजे ते छान कापले जातात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वड्यांना आकार देऊ शकता. मी ते चौकोनी आकारात कापणार आहे. आणि तुम्हाला जर वाफवून वड्या करायच्या नसतील तर तुम्ही वाफवायचे नाही, मग काय करायचं, ते मिश्रण हातावर थापून मग तळून घ्यायचं. थापताना मात्र हाताला पाणी लावायचं. तुम्हाला एक दाखवते, बघा अशा पद्धतीने मी कापून घेतल्यात. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कापून घ्यायच्या आहेत. चला मी बाकीच्या वड्या काढून घेते. आता या तेलामध्ये खरपूस तळून घ्यायचे आहेत. मी गॅसवरती कढई ठेवली, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. चला तर मग आपण आता वड्या तळून घेऊ. तेल तापलं का बघूया. तेल तापलं आहे. आपण आता थोडासा तुकडं टाकूया त्यामध्ये. छान तापलं आहे तेल. आता आपण वड्या तळून घेऊ. लो टू मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत, म्हणजे त्या आतपर्यंत छान तळल्या जातील, खाताना खुसखुशीत लागतील. आमचूर पावडर आणि चाट मसाला टाकला त्यामुळे या वड्यांची चव द्विगुणित झाली आहे. वड्या आपल्याला तांबूस रंगावरती तळून घ्यायच्या आहेत. 2 मिनटं झाली की मग खालची बाजू वर करायची आहे, वरची बाजू खाली करायची आहे. जर वड्यांचं मिश्रण बनवताना पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर त्यामुळे काय होतं, वड्यातनं जास्त तेल वड्या तेलकट होतात. वड्या छान तळून झाल्या आहेत, काढून घेऊया. छान अशा परतून घ्यायचे, तळून घ्यायचे. कडधान्य भिजत घालताना नेहमी 2 पाण्याने धुवून घ्यायचे, मगच भिजत घालायचे. काही ठिकाणी गार पाण्यात कडधान्य भिजत घातली जातात, तर काही ठिकाणी उकळत्या पाण्यात कडधान्य भिजवली जातात. त्याचे वेगवेगळे पदार्थ जेव्हा आपण बनवून खातो तेव्हा पोट तर भरतेच, पण ते जेवणसुद्धा जीवनसत्वाने मौल्यवान होते. 2 मिनटं झाली. आता खालची बाजू वर करून घेऊ. छान तळून झाले, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या वड्या तळून घेते. वड्या बाहेरून कुरकुरीत झाल्यात आणि आतून खुसखुशीत झाल्या, तुम्ही बघू शकता. तयार झाल्या कडधान्याच्या वड्या. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका बरं का. आणि ह्या पद्धतीने नक्की करून बघा. वड्या खूप चवीला छान लागतात. कडधान्याची उसळ म्हणून मी एक व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.